मला हे तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारावासा वाटेल की मागच्या पॉडकास्टमध्ये आपण साधना आणि बरंच पुराणांबद्दल ऐकलं. तर ह्या पॉडकास्टची सुरुवात आपण आहारापासून करूयात असं मला वाटतं की आहार कसा असावा आणि काय असावा. सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या स्वामीमय शुभेच्छा. आणि सुरू करू आपण आपल्या टॉपिकला. आहारासंदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारलाय याच्या अनुषंगाने असे बरेच काही पॉइंट्स मी सांगू इच्छितो. जसं प्रकृतीमध्ये मुख्य 3 गुण आहेत, यांचा संदर्भ आपण बऱ्याच पुराण ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये आपण बघतो. उपनिषदांमध्ये याचा उल्लेख होतो, ज्याला आपण सत्व, रज आणि तम असे गुण म्हणतो. तर याच गुणांचा संपर्क किंवा संबंध हा आपल्या शरीराशी येतो, आपल्या स्वभावाशी येतो, वाणीशी येतो, तसाच आहाराशी देखील येतो. बरं, आहाराचे मुख्य 3 प्रकार हे आहेत की सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी आहार. तर तमोगुणी किंवा ज्याला आपण तामसिक आहार म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय काय येतं? तर त्याच्यामध्ये येतात नॉनव्हेजचे सगळे प्रकार, किंवा साधारणपणे आता आपण काही ऋषीमुनींचे काही दाखले बघितले, किंवा सुश्रुत संहिता जी आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत की कुठलाही आहार जो आपण त्या त्या वातावरणानुसार ग्रहण करावा. आणि जर समजा त्या वातावरणानुसार ग्रहण करणार असालच, समजा आता आपण भारताचं उदाहरण घेतलं, भारताच्या उदाहरणानुसार आपण बऱ्याचशा एरियामध्ये बघा आहार वेगवेगळे आहेत. तर ते अर्थातच रिजनल त्या त्या पद्धतीचे आहार आपण ग्रहण करावे हे सगळ्यांनाच लागू होतं. मग यामध्ये फळं पण इन्क्लूड होतात, पण फळं तामसिक आहारामध्ये येत नाहीत. पण तामसिक आहार म्हणतात कशाला, जे पचायला जड असतात आणि ज्यामध्ये तमोगुण लहरी निघतात. तर तमोगुण लहरी निघतात म्हणजे नक्की काय, तर तामसिक तत्व एखाद्यामध्ये आहे हे ओळखायचं कसं. तर ती व्यक्ती अतिशय स्लो होते, त्या व्यक्तीचा कफ अडकून राहतो शरीरामध्ये, वेळ पाडू शकत नाही किंवा वेळेवर उठू शकत नाही, आळसावलेली होते, असं सगळा प्रकार होतो. तर हे तामसिक तत्वाचे काही उदाहरणं मी दिली. या व्यतिरिक्तही बरेच असू शकतात. तर हे होतं कशाने, तर असं कोणताही आहार जो आपण ग्रहण करतोय पण आपल्याला पचवायला खूप जास्त एनर्जी त्यामध्ये यूज करावी लागते. तर मॅक्सिमम त्यामध्ये उदाहरण तर नॉनव्हेजच येऊ शकतं. कारण नॉनव्हेज बद्दल मी ऐकलंय की ते ग्रहण केल्यानंतर आता कुठला पदार्थ असेल त्यावर डिपेंड करतं. अजून जड असेल तर साधारण 18 ते 24 तासही लागतात काय काय पदार्थ ग्रहण करायला. पण मॅक्झिमम टाइम मी असं ऐकलेलं आहे, डॉक्टर्स कडनंही ऐकलंय, माझे काही शिष्य देखील आहेत की जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, त्यांच्याही काही मी मतं जाणून घेतली. त्यांचंही हेच सांगणं आहे की साधारणपणे 12 ते 14 तास नॉनव्हेज काय खाल्लं असेल तर त्याला पचवायला लागतात. तर आपण विचार करा, 12 ते 14 तास आपण भुकेले राहू शकत नाही. होतं काय, भूक लागते तर ती जठराने लागते. अच्छा. आणि जिरवण्याचं काम हे इंटेस्टाइनचं आहे, म्हणजे आतड्यांचं. तर ते तिथे जिरवण्याला वेळ लागतो, पण जठराला ती भूक लागताना तशीच लागते. तर ते एकमेकांशी संपर्क नीट होत नाही असं म्हणतात. तर त्यामुळे तामसिक आहारामध्ये नॉनव्हेज तर आलंच. तर आध्यात्मिक दृष्ट्या अर्थातच ते योग्य नाही. मागे आपल्या एका पॉडकास्टमध्ये तुम्ही हा प्रश्न विचारला होता नॉनव्हेज संदर्भात, तर तेव्हा मी हेच सांगितलं होतं की आहार हा आपण प्राणशक्तीसाठी ग्रहण करावा. तर शुद्ध प्राणशक्ती आपल्यात यावं तर त्यासाठी आपण आहार चांगला घ्यावा. तर तामसिक आहारामध्ये नॉनव्हेज तर आलंच, शिवाय अल्कोहोल सगळे प्रकारचे ज्यामध्ये आपल्याला नशा चढते, असं कुठलंही अल्कोहोल की जे आपण पितोय किंवा जे काही ग्रहण करतोय, तर ते सगळं काही तामसिक मध्ये येतं. आणि या व्यतिरिक्त राजसिक आहार असतो. राजसिक आहार म्हणजे ज्यामध्ये रजोगुण आपली वाढतात किंवा रजोगुणी आहार म्हणतात. तर रजोगुणी आहारामध्ये जंक फूड आलं. बरेचसे असे आहार आहेत की जे म्हणजे काही लोक आहार ग्रहण करतात ते म्हणतात आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत, पण ते बाहेरचं खूप खातात. किंवा ते जंक फूड म्हणजे जे मैद्याचे पदार्थ जास्त ग्रहण करतात. तर हे देखील राजसिक आहारामध्ये आले. राजसी आहारामध्ये खूप जास्त आंबट, खूप जास्त तिखट, खूप जास्त मसालेदार पदार्थ खाणं हे देखील राजसी आहारामध्ये येतं. ते राजसिक आहार देखील योग्य का नाही, तर आता थोडंसं एक मी उदाहरण असं देतो की महाभारतामध्ये एक उदाहरण येतं छोटंसं. तर महाभारताचं एक ट्रान्सलेशन छोटंसं मी वाचलं होतं, त्यामध्ये मला तो प्रसंग फार आवडला, ज्यामध्ये असं सांगितलं जातं
की तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण ह्यामध्ये काय फरक आहे. तर तमोगुण म्हणजे आधी सुखप्राप्ती आणि नंतर मग दुःखप्राप्ती, आणि रजोगुण म्हणजे थोडासा मधला भाग, की यामध्ये तुम्हाला सुखप्राप्ती आणि दुःखप्राप्ती हे लगेचच जाणवू शकते. आणि सत्वगुण म्हणजे आधी दुःखप्राप्ती आणि त्यानंतर सुखप्राप्ती असं आहे. तर आपण पुढच्या योजनेने जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो की पुढे आपल्याला नक्की याचा उपयोग कसा होऊ शकतो, तर जर आपण आरोग्याच्या दृष्टीने विचार करतोय आणि आध्यात्मिक बाबींच्या बाबतीत विचार करतोय की आपण ही आध्यात्मिक शक्ती आपल्याला सेव्ह ठेवायची, प्रिझर्व करायची, तर मात्र आपल्याला सत्वगुणी आहार महत्वाचा. तर राजसिक आहारामध्ये मी सांगितलं, रजोगुणी व्यक्ती कशी, तर त्या व्यक्तीला राग कंट्रोल होत नाही किंवा ती खूप जास्त सिरियस असते. खूप जास्त टेन्शन मध्ये तर असते, टेन्शनचे दोन्ही मध्ये आलं हे सगळं. टेन्शन खूप जास्त घेते आणि न विचारायला प्रश्नांची उत्तरं देणारे किंवा ऍसिडिक पदार्थ खाणारे, विनाकारण सारखीच ऍसिडिटी होणारे लोक, किंवा असे एक छोटे छोटे उदाहरणं आहेत. तर हे झाले रजोगुणामध्ये. सत्वगुणी आहारामध्ये काय येतं, तर सत्वगुणी आहारामध्ये शाक भाज्या सगळ्या, आपण पालेभाज्या वगैरे म्हणतो ते, आता अजून फळं, दूध वगैरे, हे सगळं सत्वगुणी आहारामध्ये येतं. थोडक्यात काय, तर हलका आहार जो असतो तो चांगला, आध्यात्मिक दृष्ट्या तो जास्त चांगला. तर आता एक थोडंसं दुमत होऊ शकतं काही लोकांबाबतीत. काही लोकांच्या मते जे कंदमूळ असतात, ते कंदमूळ जे आहेत काही लोकांच्या मते ते तामसिक मध्ये येतं, कारण ते कंदमुळाचा काही म्हणजे जमिनीशी संपर्क येतो, तर त्यामुळे त्यांचं म्हणणं की तो तामसिक आहे. पण सनातन हिंदू संस्कृतीनुसार मी अनेक साधूंना बघितले, आपण हे ऐकलं असेल की साधूंनी कंदमूळ सेवन केलेलं आहे. आपण ऐकलं असेल रामाने देखील कंदमूळ सेवन केले होते, तर ते सत्वगुणामध्ये येतात. तर यामध्ये बऱ्याच जणांचं दुमत असू शकतं. माझ्या मते त्यामध्ये सत्वगुण असणार 100%. तर असे हे 3 मुख्य दोषांनुसार किंवा म्हणून आपण गुणांनुसार हे 3 आहार झाले आपले, सत्व, रज आणि तमोगुण. या व्यतिरिक्त आता माझं असं सांगणं आहे की आयडियली सगळ्यांना माझं असं सांगणं आहे की आहाराच्या बाबतीत आपण नक्की काय पाळायचं आहे. तर हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, लहानपणापासून नक्की ऐकलेलं आहे की आहार आपण सकाळचा जो नाश्ता असतो तो राजासारखा, दुपारचं जेवण कष्टकऱ्यासारखं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्याप्रमाणे. तर हे यामध्ये म्हणजे हाच प्रश्न मला जो पडला होता, त्यामध्ये माझं स्वतःचे काही ऑब्झर्वेशन्स आहेत आणि बऱ्याचशा डॉक्टरशी माझा या संदर्भात काही डॉक्टरांशी संपर्क झाला, तर त्यामध्ये सगळ्यांचं कॉमन मत नाहीये, बऱ्याच जणांचे वेगवेगळे मतं आहेत. तर काही मतं मला आवडलेली मी तुमच्यापर्यंत मांडतो. काहींचं मत असं आहे की लहान मुलं जे असतील, ज्यांचं वाढतं वय आहे, तर त्यांना ही गोष्ट लागू होत नाही. कारण होतं काय की त्यांच्यामध्ये एक्सेसिव्ह एनर्जी असते, तर त्यामुळे ते बसत नाही, चंचल असतात आणि ते त्यांना सुचत नाही काय करायचं. मग त्यामुळे तसंच बसून ठेवलं तर काहींचं एक त्यांच्या मनाचं परिवर्तन डिप्रेशन मध्ये पण होऊ शकतं, असं पण काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे ते ऍक्टिव्ह राहतील तेवढं चांगलं, त्यांना घाम आलाच पाहिजे दररोजच्या दररोज, त्यांनी एक्सरसाइज व्हायलाच पाहिजे. तर असं सगळं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांना रात्रीचा आहार हा हलकाच पाहिजे, या गोष्टी त्यांना लागू होत नाहीत. तर ते साधारण असाही अर्थ होत नाही की ते उशिरा जेवू शकतात, म्हणजे उशिरा जेवणं कोणासाठीही योग्य नाही. तर जेव्हा आपलं वय साधारण आत्ताच्या काळानुसार म्हटलं तर 25 किंवा 30 वयानंतर हे नियम आपण पाळू शकतो की नाश्ता जो आहे हा भरपूर म्हणजे प्रचंड पोट भरून, आणि दुपारचं जेवण हे मीडियम, आपल्याला जेवढं जाईल तेवढं, आणि संध्याकाळचा आहार किंवा रात्रीचं जेवण आपण म्हणतो ते जे आहे हे आपण जेवढा हलका आहार ग्रहण करू तेवढा. तर हलका आहार म्हणजे काय, तर आता यामध्ये काहींचा गैरसमज आहे. हलका आहार म्हणजे लोकांची समज अशी होते की नेहमीच जेवण फक्त कमी जेवण आहे, तर तसा हे नाही. हलका म्हणजे जो पचायला हलका आहे तो, तर त्यामध्ये राईस येतो बरेचदा. तर आता बऱ्याच जणांचं मग असं मत येतं की आता काहींना डॉक्टरांनी राईस बंद करायला सांगितलं जातं, म्हणजे भात बंद करायला सांगतात. मग काय काय ऑप्शन्स आहेत, अर्थात डॉक्टर चांगलं सांगू शकतात त्या बाबतीत. पण आध्यात्मिक दृष्ट्या माझं सांगणं असं आहे की जर आपण डॉक्टरांकडनं जर जाणून घेतलं, किंवा आता आजकाल तर इंटरनेटचं जाळं सगळीकडे पसरलंय, आपण त्या हिशोबाने बघू शकता की पचायला हलका आहार कोणता आहे तो तुम्ही नक्कीच ग्रहण करू शकता आध्यात्मिक दृष्ट्या.
कारण आध्यात्मिक दृष्ट्याच मी का म्हणतोय, ओके. तर होतं काय, संध्याकाळी आपण जेव्हा आता आपण जैन पंथातल्या काही लोकांचं ऐकलं असेल बघा, की जे जेव्हा सूर्य असतो त्याच वेळेत ते ग्रहण करतात, अन्न ग्रहण करतात, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. करेक्ट. तर यामागचंही शास्त्र आहे की सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सूर्याची जी ऊर्जा असते त्या ऊर्जेमध्ये आपण त्या अन्नाला पचवू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय आपल्याला कुठले तामसिक आणि राजसिक तत्व लागू होत नाहीत, त्यांचं म्हणणं आहे. हे काही प्रमाणात नक्कीच चांगलं आहे. आजकालच्या जमान्यात तसं आपल्याला पॉसिबल होत नाही, कारण कुठेतरी फंक्शन मध्ये वगैरे बोलवलं आणि मग आपण गेलो तर तसं होत नाही. तर हे आपण जर बघितलं टायमिंग, तर आध्यात्मिक दृष्ट्या मी काय म्हणतो, तर समजा आपण असं काही जण बघा नेहमी संकल्प करतात की हे काय म्हणतात त्याला, न्यू इयरचं काय संकल्प असतात बघा लोकांचे, की आता मी लवकर उठणार किंवा मी लवकर मग एक्सरसाइजला लागणार वगैरे असे प्रकार असतात. या संदर्भातही मी काही छोट्याशा गोष्टी सांगेन नंतर, पण आहारावरती आपण आज कॉन्सन्ट्रेट करू. तर यामध्ये होतं काय, उशिरा जेवण, आणि साधारण लोक 9:30 नंतर किंवा 10 नंतर 10:30 वगैरे काही जण जेवण करतात. मग यावेळेस जर तुम्ही जेवण केलं आणि तुम्ही लगेचच झोपणार असाल तर ते बराचसा आहार तो अजूनही जठरात आहे, तो अजूनही आतड्यांमध्ये गेलेला आहे. तर याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर म्हणून योग मार्गामध्ये वज्रासन हे अतिशय महत्वाचं आसन सांगितलंय. जेवणानंतरही करू शकतो. वज्रासनामध्ये बसून आपण ध्यान करू शकतो, अजून कित्येक प्राणायाम आहेत ते देखील करू शकतो. पण जेवणानंतरचा आयडियल प्राणायाम फक्त भ्रामरी आहे असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. बाकी त्या व्यतिरिक्त कुठलं करू नये, तर त्याचाही उपयोग होतो. आयडियली भ्रामरी आपण जेवण जिरवण्यासाठीही करू शकतो. घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, माइंड मधली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी करू शकतो, व्हायब्रेशन्स क्रिएट करण्यासाठी करू शकतो. जो ओम बाहेर लावतो तोच आपण आत लावतो, त्याला भ्रामरी म्हणतो आपण. तर ते देखील करू शकतो जिरवण्यासाठी. पण जर समजा आता हे असं करू शकतो आपण, पण जर समजा आपण लवकरच आहार ग्रहण केला तर आपल्याला 2 तास म्हणजे आपल्या हातात वेळ मिळतो. मग आपण आहार ग्रहण केल्यानंतर 2 तास आपली काही कामं असतील ती करून 2 तासानंतर झोपावं असं आयडियली सांगितलं जातं. तसं जर आपण करणार असू तर त्यानंतर मग आपलं हिलिंग स्पॅन चांगला राहतो. अच्छा. आध्यात्मिक आहाराबद्दल माझं असं सांगणं आहे की एक चूक आपल्याकडनं काय होते, उपवास आहे तर साबुदाणा ग्रहण करणे. तर साबुदाणा हा आयडियली जवळजवळ सगळ्याच घरांमध्ये, आता मला तर वाटतं भारतात सगळीकडे ग्रहण करतात. आपल्याकडे ऑप्शनच नसेल आणि आपण कधीतरी समजा आपण ग्रहण करतोय, बाहेर गावी आहोत, तर आपण नक्की करू शकतो, काही हरकत नाहीये. ओके. पण तरीही माझं असं सांगणं आहे की साबुदाणा हा कुंडलिनीसाठी एक प्रकारचा घातक आहार आहे. अच्छा. तर हे योग मार्गामध्ये शिकवलं जातं. अर्थात हठयोग मध्ये याचा अभ्यास जास्त क्लिअर होतो. ओके. तर क्रियायोग मध्ये देखील होतो. तर जसं मी सांगितलं मग अशी तत्व किंवा गुण, सत्व रज तम हे. तर आता भाग मी सांगतोय कुंडलिनीचा. तर कुंडलिनी शक्ती म्हणजे आपण मागे मी सांगितलं की ती जशी एक देवी आहे, ती आपल्या सगळ्यांच्या आत आहे. अनघा लक्ष्मी म्हणतो आपण तिला, तीच आपल्या आत कुंडलिनी स्वरूपात असते. तर आहाराचा आणि तिचा देखील फार घनिष्ठ संबंध आहे. कारण होतं काय की आहार कोणताही आपण ग्रहण केला तरी तो पचवायला देखील एनर्जी लागते. करेक्ट. म्हणजे आहाराने एनर्जी मिळते मान्य, पण तो पचवण्यासाठी एक वेगळी एनर्जी लागते. तर ती एनर्जी देखील वेस्ट नाही झाली पाहिजे आपली. आणि कुंडलिनीच्या बाबतीत असं होतं की एक आपण असं उदाहरण घेऊ की समजा आपण आपली आई आहे, माता आहे, किंवा आपली एखादी देवीच आपण समजू. तर ती देवी जी आहे ती एखादी गोष्ट किंवा एखादी बिल्डिंग मधली कुठली तरी गोष्ट बघते आणि ती बेसमेंट पासून वरपर्यंत येते, काहीतरी आपण आपल्यासाठी काहीतरी काम करते. आणि जर आपण तिच्या डोक्यावरचा भार वाढवत गेलो तर ती परत खाली जाणार. तशामधलाच हा एक भाग आहे की जड आहाराचा हाच एक ड्रॉबॅक आहे की ज्याने कुंडलिनीवरती त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. कुंडलिनी त्यामुळे नॉनव्हेजचा तर होतोच, जंक फूडचा होतो, मैद्याचा होतो. असे बरेचसे पदार्थ आहेत. फॉर एक्झाम्पल मैदा आहे. बऱ्याचशा डॉक्टरांच्या मते गव्हाचा देखील त्रास होतो आजकाल. कारण यामध्ये म्हणजे हे मत मला पटलं नव्हतं, पण काही मी अनुभव बघितले काही लोकांचे देखील की कफ त्यांच्यामधला जो आहे तो कफ बाहेर पडत नाही. तर तो होतं काय, तर त्याचं मुख्य कारण बऱ्याच जणांचं असं डॉक्टरांनीच सांगितलंय की गव्हामुळे देखील होत आहे. तर आता यामध्ये दुमत होऊ शकते लोकांचं. तर आपण त्या हिशोबाने जर आपले जे कोणी डॉक्टर असतील किंवा जे कोणी आहार तज्ज्ञ असतील त्यांचं आपण जर काही माहिती घेतली तर त्याचा पण आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि कुंडलिनीच्या बाबतीत म्हटलं
तर आपण हे सगळे चौरस आहार वगैरे जर आपण ग्रहण करणार असू, आध्यात्मिक प्रगती तर नक्कीच आहे. लवकर आहार ग्रहण करणं, म्हणजे 2 तासानंतर मग झोपणं, मग त्याचा परिणाम असा होतो की आपल्यामधले तमोगुण तर कमी होतात, करेक्ट. रजोगुण कमी होतात आणि हिलिंग स्पॅन मध्ये आपण झोपतो. हिलिंग स्पॅन म्हणजे काय आहे, तर आजकाल जी गोष्ट अतिशय दुर्मिळ होत चालली की पूर्वीच्या काळी लवकर झोपायचे सगळे, तर हिलिंग स्पॅन एक दिलेला आहे आपल्यासाठी, तर तो आहे रात्री 10 ते 2 पर्यंत. तर हाच ऍक्च्युअल हिलिंग स्पॅन आहे आपली. बरं, आध्यात्मिक आहार म्हणजे जर तुम्ही हलका आहार किंवा जो पचायला हलका आहे, तामसिक राजसिक नाहीये, सत्वगुणी आहार आहे, तो तुम्ही ग्रहण केला असेल आणि या हिलिंग स्पॅन मध्ये जर तुम्ही झोपलेला असाल, तर मात्र तुम्हाला त्याचा संपूर्ण आणि पुरेपूर उपयोग होतो. आणि शिवाय ते 2 तास आधी ग्रहण केलं असेल तर त्याचा नक्कीच चांगला आपल्याला उपयोग होतो. तर म्हणजे समजा आता आपण बघतो की आजकाल आपल्याला, आपण ऐकलंही असेल की सर्रास बऱ्याच जणांना कॅन्सर होतोय. बऱ्याच जणांना डिप्रेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रेस, अँझायटी, ट्रॉमा वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर यामध्ये बऱ्याचदा काय होतं की लोकांना वाटतं सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहे. तर यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स मध्ये काही लोक ऍज अ पर्सन, इन पर्सन लोकांना काही दोष देतात, तर तसं पण असू शकतं. निगेटिव्ह एनर्जीज आणि फोर्सेसला ब्लेम करतात काही जण, ते देखील असेल. पण त्या व्यतिरिक्त आहार देखील आहे. अच्छा. आणि झोप, तर आहार आणि झोप यांची नीट सांगड बसत नाही बऱ्याच जणांची. तर हे जर आपल्याला नीट करता आलं तर फार चांगलं. आहार ग्रहण करताना अजून एक गोष्ट आपण काय करतो, तर आपण लहानपणापासून एक गोष्ट तर ऐकली आहे आणि जर प्रॅक्टिसमध्ये कायम राहिली तर खूपच चांगलं. आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे वगैरे सगळं तो मंत्र म्हणतो. शेवटला तर आपण काय म्हणतो की उदर भरणं हे जाणीजे यज्ञ कर. तर म्हणजे आपण नुसतं पोट भरवण्याचं काम करत नाही, तर हे एक प्रकारचं यज्ञ कर्म करतोय. अर्थातच यज्ञाचा नियम आहे की आपण कुठल्याही प्रकारचा वार्तालाप करायचा नसतो, आपण बोलायचं नसतं, जास्तीत जास्त मौन पाळायचं असतं, सगळ्यांनी बाळगायचं असतं. केवळ मंत्रांचं उच्चारण होणं गरजेचं आहे, कारण त्या मंत्राच्या नावाने आपण ती आहुती देणार आहोत, असा त्याचा अर्थ होतो. तर हाच नियम आपल्या या यज्ञाला देखील लागू होतो, म्हणजे जठराच्या. तर होतं काय की आजकाल काही चुका होतात, इन्क्लुडिंग माझ्याकडनं पण, की समजा आता मला कधी अर्जन्सी असेल तर तसं मी तर बघत नाही, पण अर्जन्सी असेल तर मोबाईल घ्यावाच लागतो. की समजा फोन आहे किंवा काही अर्जंट आहे काही वेळेला, तर करावं लागतं. जे मी देखील टाळण्याचा प्रयत्न करेन आणि आपण सगळ्यांनीच करावं. पण टीव्ही बघता बघता, लॅपटॉपवर कामं करताना किंवा मोबाईलवर बघता बघता, तर मग असे पण असं बघता बघता पण आहार ग्रहण केला जातो. याचा कदाचित डोळ्यांना त्रास होऊ शकतो, की ब्ल्यू स्क्रीन वगैरे म्हणतात आजकाल. पण माझं मत वेगळं आहे. माझं मत आहे की ते जे काही आपण कॉन्टेंट बघतोय, तर त्या कॉन्टेंटमध्ये कुठल्या प्रकारचे शब्द उच्चारण झालेले आहेत, कुठल्या प्रकारचे दृश्य दाखवले गेलेले आहेत, जे डोळ्यांना सहन होऊ शकतात का, कुठले शब्द जे कानांना सहन होऊ शकतात का. काही शब्द काहींना सहन होतात, काहींना नाही होत, आणि मग त्याचाही आपल्या मनावर परिणाम होतो. अच्छा. तर आध्यात्मिक आहार आपण काय ग्रहण करायचं हे कळलं, पण कशा प्रकारे ग्रहण करायचं आहे आणि नियम कोणते, तर हे देखील आता मी सांगतो. नियम अतिशय महत्वाचे आहेत या सगळ्यामध्ये. वसिष्ठ स्मृती आणि स्कंद पुराणात सांगितलेलं आहे की भोजन एकांतातच करावं. तर याचा अर्थ असा होतो की एकांतात म्हणजे एकट्यानेच बसून एकटं खावं असं नाही. म्हणजे नाहीतर मग परत यामध्ये गैरसमज होऊ शकतो लोकांना, कारण आपण तर मराठी संस्कृतीनुसार वाटणं, याला फार वाटून खाणं याला फार महत्व देतो. तर एकांतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की बरेचसे विचार, जसं मग अशी उदाहरण दिलं, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या सगळ्या गोष्टीच्या संपर्कात राहून आहार ग्रहण नाही करायचा. आपल्याला आपण आहार ग्रहण करतोय तर त्या सगळ्या चवीकडे लक्ष द्यायचंय. त्या चवी, त्या रस, तो आपण जो काय ग्रहण करतोय तो आपल्यामध्ये जातोय कसा, याला महत्व द्यायचंय. तर इतर कुठले दृश्य तुम्ही बघत असाल तर मग तो तुमचा एकांत होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. पद्मपुराण, सुश्रुत संहिता आणि महाभारतामध्ये एक सांगितलेलं आहे की आहार कोणत्याही प्रकारचा आपण ग्रहण करणार असू तर खरं तर आपण मांडी घालून बसलं पाहिजे. कारण याचा कारण असं आहे की पचायला, पाचन क्रियेलाही त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण दोन्ही पाय, दोन्ही हात आणि मुख हे धुतल्यानंतर, साफ झाल्यानंतरच आहार ग्रहण करावा, असं सांगितलं गेलेलं आहे. अजून एक गोष्ट मी योगिक मार्गातली एक सांगतो, एक म्हणतात, आणि माझा स्वतःचा पर्सनल अनुभव तसा आहे. जर आपण मांडी घालून बसलोय किंवा काही जण सिद्धासन पण घालतात जेवताना,
पद्मासन घालायची गरज नसते पण घालतात काही जण जेवताना. तर मांडी घालून बसला आहात, पाय थोडेसे जवळ केले तुम्ही शरीरापासून, तर जेवत असताना जर पाठकाणा सरळ ठेवला आणि प्रत्येक काय म्हणू आपण, प्रत्येक घासासाठी आपण जर पाठीत न वागता पाठकाणा सरळ ठेवून फक्त कमरेत वाकून आपण आहार ग्रहण करत असू, म्हणजे एक घास ग्रहण करतोय परत मागे होतोय, तर त्यावेळेला सूर्यनाडी चालू होते. आणि सूर्यनाडीमध्ये केलेला आहार हा जास्त चांगला असं आम्हाला योग मार्गामध्ये शिकवलंच जातं. हठयोग क्रियायोग मध्येही आहे आणि सिद्धयोग मध्ये देखील आम्हाला या गोष्टी शिकवल्या जातात. ओके. महाभारत आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की आपण कोणताही आहार जो आपल्या समक्ष आलेला आहे, आता आपल्या समक्ष कुठलाही अन्न पदार्थ वाढलेला असेल, तो जर आपल्याला न आवडता असेल तर आपण तो एखाद्या व्यक्तीला हळू आवाजात आणि विनम्रतेने असं सांगू शकतो की हा पदार्थ बाजूला काढा, माझ्याकडनं ग्रहण होत नाही किंवा मला चालत नाही. पण जर समजा तुम्ही आहाराकडे बघूनच आहाराबद्दलच तुम्ही निंदा करत असाल तर त्याचा आपल्याला ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आणि तो दोन्ही पद्धतीने होतो, आध्यात्मिक दृष्ट्याही होतो आणि दुसरं सायकोलॉजिकली पण होतो. कारण होतं काय की तुम्ही त्या आहाराकडे बघून जे द्रव तुमच्या आतमध्ये निर्माण केले त्याचा तुमच्यावर नक्कीच निगेटिव्ह इफेक्ट होतो. त्यामुळे कुठल्याही, आणि असं नाही की म्हणजे आपल्या समक्ष आहे त्यापुरतंच, खाताना आहार ग्रहण करताना, आहार ग्रहण करून झाल्यानंतर देखील आपण त्या आहाराला नावं ठेवता आले नाही पाहिजे, म्हणजे ठेवू नये. म्हणून आपण आपल्याला संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग ते आहे, तुम्हाला नसेल पटत, आवडत नसेल तर विनम्रतेने त्याबद्दल तुम्ही सांगू शकता, पण फक्त निंदा जशी लोकांची केली जाते त्या आहाराची पण करू नये. स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे की रात्रीचं जेवण हे पोटभर करू नये. जसं मग अशी आपला विषय झाला रात्रीचं, म्हणजे ज्यामध्ये आपले तमोगुण वाढतात, तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि तर तसं होणार असेल, समजा आता काही जण काय करतात की ज्यांना हे नियम आवडतात, पटतातही, ते मग लवकर जेवायला सुरुवातही करतात किंवा ते हलका आहार ग्रहणही करतात, पण सवय नसल्या कारणाने त्यांना मध्यरात्री भूक लागते. तर मग अशा वेळेला आपण काय करावं, तर अशा वेळेला फळं आणि दूध हा एक चांगला आपल्याला सबस्टिट्यूट होऊ शकतो आणि तसे ठेवावे देखील. आजकाल मी बघतोय की बऱ्याच जणांना आता फळं खाणं म्हणजे दुर्मिळच झालंय आता, कारण ज्यूस वगैरे घेणं हे देखील होतं. त्याबद्दल मी बोलणारच आहे थोड्या वेळाने. ओके. मनुस्मृती आणि सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे की आपण आहार ग्रहण करण्यापूर्वी आपण या गोष्टीचे नियम पाळायचे आहेत की आपण उभं राहून तर आहार ग्रहण करत नाहीये, हातात घेऊन तर आहार ग्रहण करत नाहीये, तसं नको. हातात घेऊन फक्त प्रसाद चालतो, ते देखील उजव्याच हातात. आणि उभा राहून जेवण करू नये. तर यामागची कारणं देखील अशी आहेत की बऱ्याच जणांच्या मते, तज्ञांच्या मते, की ज्याने पितृदोषही लागू होतो आपल्याला. असं देखील म्हणतात बघा की खाली पडलेला आहार ग्रहण नसतो करायचा. तर यामध्ये कारण बरेच जण सांगत नाहीत, पण कारण असे देखील आहेत की जे आपण खाली ठेवतो आहार, तर पंच महायज्ञापैकी एक यज्ञ आहे ज्याला असुरी यज्ञ असं म्हटलं जातं. तर तो यज्ञ याच्यासाठी आहे की ज्यामध्ये कीटकांसाठी आपण आहार ठेवतो. कीटकांसाठी आपण एखादे गोड पदार्थ ठेवतो, तर त्यांना आपण काय प्लेट किंवा पात्र वगैरे ठेवत नाही, डिरेक्टली ठेवतो. तर तो एक प्रकारे असुर यज्ञातला भाग आपण ग्रहण केला असा त्याचा अर्थ होतो. दुसरं म्हणजे की तो पितरांच्या वाट्याचा आहार असतो असं म्हणतात. जे खाली पडलेला आहे ते पितरांच्या वाट्याचा आहे, त्यामुळे ते गोळा करून दक्षिण दिशेला ठेवावं घराच्या बाहेर, तर ते जास्त चांगलं. आणि जसं पात्रात घेऊन जेवण करावं, उभं राहून जेवण करू नये. जिथे आपण झोपतो त्या शयन कक्षामध्ये किंवा त्या रूम मध्ये जिथे आपण ज्या स्थानावर झोपतो तिथे बसूनही आहार ग्रहण करू नये. ओके. नीती वाक्यामृतम नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये दिलेलं आहे की आपण जर खूप जास्त दमलेलो असू शारीरिक दृष्ट्या आणि आपल्याला जाणवतंय की आता आपल्यामध्ये एनर्जी नाहीये, आणि मग होतं असं, आणि आता तर डेली पण होतं काही लोकांचं की जे दररोजच्या कामांमध्ये बिझी असतात आणि मग दमून घरी येतात आणि मग नंतर मग ते विचार करतात की आता झोप तर आलेली आहे, पण जाऊ दे पहिले जेवणच करून टाकू म्हणजे नंतर निवांत झोपता येईल. पण नेमका याचा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला एक तर एनर्जी आपली कमी झाली आहे, त्यामुळे आहार पचवण्यासाठी देखील एनर्जी कमी आहे आपल्यामध्ये, आणि मग त्याचं कन्व्हर्जन कशातही होऊ शकतं आणि बऱ्याचशा आजारामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके. आपण बघतो की बऱ्याच जणांना आज असं आहे की माझे काही शिष्य आहेत की जे आयुर्वेदिक तज्ञ आहेत, त्यांना मी ह्याबद्दल विचारलं होतं आणि त्यांनी देखील हे बरोबर आहे असं सांगितलं. माझा असा अंदाज होता
की बऱ्याच जणांना मी बघतोय प्रत्येक घरातली एक तरी अशी व्यक्ती असते की त्या व्यक्तीला वात, पित्त आणि कफ यापैकी कुठला तरी एक आजार किंवा कुठला तरी एक त्रास चालूच असतो आणि तो वर्षातून 3 किंवा 4 वेळा होतोच, काहीतरी चालूच असतं. शक्यतो उतार वयामध्ये वाताचा विकार होतो. ओके. पण आजकाल मी असे तरुण लोक बघतोय की जे आपल्या चॅनल मार्फतही बरेचसे लोक जे मला भेटले तर त्यांचे काही अडचणी विचारण्यात आले होते. पण तरुण म्हणजे अक्षरशः 25-30च्या दरम्यान मधले काही मुलं मुली यांनाही मी बघतोय की जे अचानकपणे म्हणजे टेन्शन तो खूप घेतात आणि खूप विचार, स्ट्रेस वगैरे होतो आणि मग त्यानंतर एकदम पटकन वेट गेन करतात आणि ज्याचं ते अजून टेन्शन घेतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो की आता नक्की काय करायचं. तर ते बरेच काय औषधं घेणं, मग डॉक्टरांकडनं बाकी ट्रीटमेंट वगैरे ते सगळं असतातच. माझा एक अंदाज होताच की हे स्ट्रेसमुळे असू शकतं. तर काही डॉक्टरांनी पण हेच सांगितलं की हे बरोबर आहे. स्ट्रेसमुळे आजकाल मी बघतोय की बऱ्याच जणांना वात, पित्त आणि कफ हे 3ही विकार वाढत चाललेले आहेत. तर यामध्ये आहाराचा तर म्हणजे संबंध येतो, ते त्या व्यतिरिक्त स्ट्रेसही आहे. तर तो देखील कमी व्हावा यासाठी देखील आपण आहार ग्रहण करावे. त्यामधला एक आहार आपण प्रचलित असलेला म्हणजे अश्वगंधा एक आहे. अश्वगंधा म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो की ज्यामध्ये एनर्जी आपल्याला डेव्हलप करता येते आणि स्ट्रेस आपलं कमी होतो. पण अश्वगंधा म्हटलं तर लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू सगळा मग विचित्र दिशेला जातो. त्यांना वाटतं की हे सगळं म्हणजे अश्लील दिशेला विचार येतात लोक. तर तसं काही नाहीये. स्ट्रेस कमी करण्यासाठी अश्वगंधा फार उपयोगी ठरू शकतं. मनुस्मृतीनुसार कोणाचाही उष्टा आहार किंवा अन्न ग्रहण करू नये आणि कोणालाही आपलं उष्टा आहार किंवा अन्न देऊ नये असं म्हणतात. यामध्ये प्राणशक्तीचा संबंध येतो की आपण ज्या पात्रामध्ये ग्रहण केलेलं आहे अन्न, तर त्या पात्रामध्ये आपले प्राणशक्तीतले काही तत्व उतरलेले असतात. तुम्ही एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की हे युजली फॉलो होतं, भारतात सगळीकडेच होतं की आपल्याकडे पाहुणे आलेत आणि मग आपण पाहुण्यांना काही गोष्टी खायला दिल्या की मग त्यांना आपण असं म्हणत त्यांना उठ आणि प्लेट आतमध्ये ठेव असं होत नाही. आपण त्यांना आदरातिथ्य करतो आणि त्यांना म्हणतो की नाही आम्ही ठेवतो. मग आपण जातो, ते पण नाही म्हणतात, पण मग आपण त्यांचं म्हणजे हातातनं ते पात्र प्लेट वगैरे घेतो, मग आतमध्ये ठेवतो. तर याचं मुख्य कारण हे आहे की आपल्याकडे जे कोणी अतिथी आलेले आहेत त्यांच्या कर्तृत्वातला थोडासा भाग, त्यांची पुण्याई, त्यांच्या सदिच्छा आपल्याला प्राप्त व्हावे. यासाठी त्यांच्या हातून आता काय होतंय, आपल्याला इथे चक्र आहेत, मुख्य चक्रांपैकी उपचक्र म्हणतो आपण याला, हे इथे चक्र आहेत, तशा बोटांना देखील चक्र आहे. करेक्ट. तर त्या चक्रांचा आणि तिकडून प्राणशक्तीचाही संबंध आलेला आहे. तर त्या पात्रामध्ये त्यांची ऊर्जा उतरलेली असते. तर त्या मार्फत त्यांच्याकडनं, जसं मी मगाशी सांगितलं, पुण्याई, त्यांची सदिच्छा किंवा त्यांच्या कर्तृत्वातला चांगला थोडासा भाग हे आपल्याला प्राप्त व्हावा, यासाठी आपण म्हणतो की नाही आम्ही उचलणार. आजही बऱ्याच ठिकाणी यज्ञ झाल्यानंतर किंवा काही मोठी पूजा झाली असेल किंवा इतर काही कारणं असतील की आध्यात्मिक दृष्ट्या भजनाचा काही कार्यक्रम वगैरे, तर अशा ठिकाणी आहारासाठी काही पंक्ती वाढलेल्या असतील. तर बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की ते म्हणतात की तुम्ही पात्र कोणीही उचलू नका, ताटं तशीच राहू दे, आम्ही उचलतो असं म्हणतात. पण बऱ्याच जणांना हे अर्थ माहित नसल्या कारणाने आजकाल नियम झालेला आहे की आपापली उचलून ठेवा. तर तसं होत असेल तर उलट आपल्यासाठी जास्त चांगलं की आपली पुण्य कोणाकडे जाणार नाही. तर हे देखील कारण आहे. आणि दुसरं, प्राणशक्ती एक्सचेंज होत नाही. तर एक्सचेंज झाली ही सद्गुरू बाबतीत झालं. जसं मी सांगितलं, आता एक विधान आहे गुरु उच्चिष्ट सेवन. तर गुरु उच्चिष्ट सेवन म्हणजे काय, तर गुरुचं उष्ट अन्न ग्रहण करणे. तर गुरुचं उष्ट अन्न ग्रहण करत असाल तर गोष्ट वेगळी आहे, कारण तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी शिकताय. तर त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायचंय, त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचंय, तर मग तुम्हाला त्यांच्या ऊर्जेमधला काहीतरी भाग मिळणं भाग आहे, म्हणजे गरजेचं आहे. तर मग तुम्हाला त्यांच्या ऊर्जेतनं काहीतरी मिळणार असेल, तुम्ही त्यांना गुरु मानताय, तर मग तुम्ही उच्चिष्ट सेवन करू शकता. पण विनाकारण कोणाचंही उष्ट ग्रहण करू नका आणि कोणाला देऊ नका. विश्वासू आणि विश्वासपात्र त्या व्यक्तीलाच तुम्ही उष्ण देऊ शकता, हे देखील सगळ्यांना लागू होतं.
फॅमिलीतल्या लोकांना आपण देऊ शकतो, म्हणजे जसं युजली होतं की हो. आईला आपण देतो की मला नको, हो ते चालू शकतं. एवढं चालू ते चालू शकतं, कारण तिथे आपण उच्चिष्टे सेवन कसं की घरचे आहेत म्हणून, शकतं. पण तरीही इथे मात्र आता फॅमिली जरी म्हणतात तर काळजी कुठे घ्यायची की समजा संसर्गजन्य काही आहार झालेले आहेत किंवा काही गंभीर आजार काही झालेले असतील. आता काही आजार असे आहेत की जे संसर्गजन्य नाही आहेत अच्छा पण ते गंभीर आहेत. अच्छा. तर मग यामध्ये होतं काय की आपल्याला असं डॉक्टरांकडनंही सांगणं येतं की त्यांचं सांगितलं जातं की आहाराचा आणि ह्या आजाराचा काही संबंध नाही. पण होतं काय की मनोलहरी, मनोविचार जसा प्राणशक्ती आहे तशा मनोलहरी देखील लागू होतात. खरे. तुम्हाला माहिती एक मंत्र देखील आहे, तो मंत्र मी तो शेवटला सांगतो, तुम्ही मला आठवण करा नक्की. पण त्या मंत्रामध्ये याबद्दलचा उल्लेख येतो की आपण आहार ग्रहण करण्यापूर्वी काय म्हणावं. तर त्या मागचा अर्थ सांगतो नक्की. बर. चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे की जर समजा आपल्याकडे काही जण कामाला असतील किंवा आचारी असतील आणि तो आचारी जर दमलेला असेल, आपला सेवक म्हणू आपण, तर तो जर दमलेला आहे आणि त्याला भूक लागलेली आहे प्रचंड, आणि हे त्याचं टायमिंग असू शकतं किंवा तुम्हाला माहिती आहे की त्याला भूक लागली आणि तरीही तो त्याचं काम आहे म्हणून तो आधी तुम्हाला वाढतोय आणि मग तो ग्रहण करतोय, तरीही त्याच्याकडनं आहार ग्रहण करू नका किंवा त्याच्याकडनं घेऊ नका. आधी त्याचं पोट भरवा, हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचं पोट भरणं गरजेचं आहे. त्यानंतरच मग आहार ग्रहण करा. तर यामध्ये अनेक कारणं असू शकतात. यामध्ये पाप पुण्याचे संबंध असू शकतो किंवा प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याचा विचार असू शकतो किंवा मनोलहरी किंवा विचार लहरी बाहेर पडू शकतात, याचाही त्रास असू शकतो. ओके. ही कारणं आहेतच. ज्यांचा आपल्याशी स्नेहभाव आहे, म्हणजे ज्यांच्याशी आपले प्रेमाचे संबंध आहेत, त्यांच्याच घरी आहार ग्रहण करावा असं म्हणतात. कारण ज्यांच्याशी आपले संबंध चांगले नाही तर त्यांच्या घरी आहार ग्रहण करू नये. तर याबद्दलचं उदाहरण आपण महाभारतामध्ये बघतो की जेव्हा कृष्ण कौरवांकडे गेले तेव्हा भगवान कृष्ण त्यांच्याकडे शांती प्रस्ताव घेऊन, म्हणजे त्यासाठी ते गेले होते, पण त्यांनी तो शांती प्रस्ताव स्वीकारला नाही. आणि मग त्यानंतर कृष्ण निघालेच होते, पण मग घरातल्या त्या कौरवांकडचे देखील काही ज्येष्ठ आणि ज्यांची जरा बुद्धी शाबूत होती अशा काही लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांना थांबवलं आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही जेवण करून जा. आणि अर्थात दुर्योधनही भगवान कृष्णांना फोर्स करत होता की नाही तुम्ही जेवण करूनच जा. कृष्णाने मग या गोष्टी क्लिअर केल्या की मी आलोय जो प्रस्ताव मांडायला, म्हणजे जो प्रस्ताव घेऊन त्या प्रस्तावाचा जर तो स्वीकार केला असता तर मी आहार ग्रहण करणं ही गोष्ट वेगळी होती. पण जर प्रस्तावाचा स्वीकार न होता मी जर तिकडे आहार ग्रहण करत असेल तर धर्मविरुद्ध झालं. आणि दुसरी गोष्ट अशी, जे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये देखील आपल्याला आढळतं की भगवान कृष्ण यांच्या सानिध्यातच एक गोष्ट घडली की पितामह भीष्म यांना एवढे बाण जे लागले तर त्यांच्या शरीराच्या आरपार गेले आणि ते पडले तर अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, मृत्यूशय्या त्यांना आपण म्हणतो की ज्यामध्ये काट्यांची शय्या झाली सगळे, त्यामध्ये ते झोपले होते. तर कितीतरी दिवस राहिले ना ते, कारण इच्छा मरणी होते ते. तर यामध्ये त्यांच्यामधनं जेव्हा रक्त बाहेर पडलं तर ते जे रक्त बाहेर पडलं तर ते धर्म आघाताने पडलं. म्हणजे कसं, तर ते कुठे ना कुठेतरी अधर्माला रिप्रेझेंट करत होते, अधर्माच्या बाजूने ते होते. आणि जे धर्माच्या बाजूने त्यांच्याकडनं त्यांना आघात झाला, त्यांचं रक्त थोडंसं बाहेर पडलं. त्यामुळे मग त्यांना परत मग त्यांची बुद्धी जागेवर आली आणि मग त्यांना ज्ञानोदय झाला. त्यांना हे लक्षात आलं आणि हे त्यांनी सांगितलं. म्हणजे एक प्रसंग आहे ज्यामध्ये तिथेच म्हणजे द्रौपदी समक्ष ते म्हणतात की कधीही अधर्माची बाजू घेऊ नये. जर म्हणजे ते अन्याय चाललाय तर तिथे आपण सत्याच्या बाजूने राहावं. तर द्रौपदी त्यावेळेला हसते, म्हणजे व्यवस्थितपणे की हे तुम्ही बोलताय. तर ते मग तेव्हा म्हणतात की बरोबर आहे तिचं, कारण मी अधर्मी लोकांच्या घरी राहून त्यांच्या घरचं आहार ग्रहण केल्यामुळे माझ्या बुद्धीमधलं तेज कमी झालं आणि ज्ञान कमी झालं, ज्यामुळे मला माझी निर्णय क्षमता चुकली, निर्णय क्षमता कमी पडली, त्यामुळे निर्णय चुकले माझे, त्यामुळेच ते अधर्माच्या बाजूने राहिले. तर हे देखील कारण आहे की ज्यांच्याशी तुमचा संबंध चांगला आहे आणि ज्यांचे स्वभाव तुम्हाला माहित आहेत अशांच्या घरीच आहार ग्रहण करावा, त्यांच्याच घरातलं त्यांच्या हातचा आहार ग्रहण करावा. कूर्म पुराणानुसार अंधारात आहार खाऊ नये, ग्रहण करू नये. देवघर जिथे देवतांचं स्थान वास्तव्य असतं
तिथे म्हणजे अर्थात याचा अर्थ गाभारा येतो. हो. कारण देव नाही तर मग लोक म्हणतात की प्रसादाचं काय करणार. हा हा कारण मंदिरामध्ये प्रसाद मिळतो तो ग्रहण करू शकता, पण गाभाऱ्यात ग्रहण नाही करायचा, अंधारात ग्रहण नाही करायचा, मोकळ्या आकाशाखाली अन्न ग्रहण करू नये. ओके. कमी कपडे घालून म्हणजे समजा निवस्त्र होऊन किंवा कमी कपडे घालून अन्न ग्रहण करू नये. पूर्वीच्या काळाचा हा नियम होता की प्रवास करताना ग्रहण करू नये. ओके. पण आजकाल ते तसं पॉसिबल होत नाही, काही वेळेला तर ग्रहण करावंच लागतं. समजा काही जण फ्लाईटने जातात, त्यांना तर ऑप्शन नसतोच. बरोबर. लांबचं काही ट्रॅव्हल असेल तर तुम्ही नसतोच. पण पूर्वी सांगितलं जायचं की बैलगाडी किंवा घोड्याने तुम्ही प्रवास करताय तर त्यावेळेला आहार ग्रहण करू नये, चपला घालून आहार ग्रहण करू नये. हे तर आयडियली सगळ्यांनीच पाळावं असं मला सगळ्यांनाच सांगणे. हॉटेलमध्ये जरी गेला असाल किंवा कुठे तुम्ही असाल तिकडे जेवताय ग्रहण करताय तर या बाबतीत काळजी घ्यावी आपण. आणि आजकाल होतंय असं की फास्ट फूडचा जमाना असल्या कारणाने बऱ्याचशा हॉटेल्समध्ये आपल्या काही जवळचे काही असे स्नॅक सेंटर्स आहेत की जिकडे बसायला नाही, तिकडे उभं राहूनच ग्रहण करावं असं होतं. मग अशा ठिकाणी ऑप्शन्स नाही आहेत, तरीही आपल्याला काही बेटर ऑप्शन शोधता आला तर खूप चांगलं. तर अशा प्रकारचे मी काही गोष्टी सांगितल्या. तर हे नियम आहेत काही पुराण दाखल्यानुसार. तर ज्यांना कोणाला पटेल त्यांनी या सगळ्या गोष्टी तर नक्की पाळाव्या. शक्य होईल तेवढं तर नक्की आपण पाळण्याचा प्रयत्न करावा. अन्न, कोणतंही अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपण जर समजा काही मंत्र म्हटले तर खूप चांगलं. आध्यात्मिक आहार कोणता, तर जसं 3 गुणांबद्दल मी सांगितलं. नियम निष्ठेचं पालन करता करता आपण अन्न ग्रहण करतोय, तो आध्यात्मिक आहार झाला. वेळेचं पालन करणं आलं. आणि शिवाय आता येतो प्रश्न, तो म्हणजे त्या आहारामध्ये किंवा अन्नामध्ये काय कुठल्या प्रकारची ऊर्जा गेली आहे, कोण बनवतं आहे त्याचे विचार, त्याची ऊर्जा गेलीच. तरीही जर आपल्याला एनर्जी ट्रान्सफॉर्म करायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो, तर त्या अन्नाला अभिमंत्रित करणे. अभिमंत्रित म्हणजे आपण मंत्र जे म्हणतोय ते मंत्र त्यामध्ये उतरवणे, त्याला म्हणतात अभिमंत्रित आहार. तर याबद्दलचे अनेक दाखले तुम्ही संतांचे ऐकले असतील, जसं की रामदास स्वामींच्या मते की आपण आहार ग्रहण करताना, मला तो श्लोक नेमका आठवत नाहीये, अतिशय सुंदर श्लोक येतो, पण त्यामध्ये एक उल्लेख येतो की आपण आहार ग्रहण करताना कुठल्याही विचार न म्हणजे कुठल्याही भीती न बाळगता रामाचं मनात नामस्मरण करत करत आपण आहार ग्रहण करत ठेवू शकतो. म्हणजे त्याने त्याचे आपल्याला परिणाम होणार नाही. तरीही मंत्र म्हणायचं म्हटलं तर कुठला आहे, ओम अन्नम ब्रह्मा रसो विष्णू भोक्ता देवो महेश्वरा इति संचित्यम भुंजानम दृष्टीदोषो अन्नदोषो, आणि काही जण पेय दोषो पण म्हणतात, पेय दोषो न बाध्यते. तर काही ठिकाणी फक्त अन्नदोषो न बाध्यते म्हणतात, काही ठिकाणी फक्त दृष्टीदोषो न बाध्यते म्हणतात. कारण प्रवास करतोय आणि काहींचा दृष्टी द्यावी लागते, त्यांनाही भूक लागलेली असू शकते किंवा त्यांचा आवडता पदार्थ असू शकतो, तर त्याला दृष्टीदोष म्हणतात. तर तो देखील दोष लागू होतो. तर हा जर पूर्ण म्हटला तर खूपच चांगलं. काही ठिकाणी मी असं पाहिलंय की ते त्यांचं केवळ आराध्याचं नामस्मरण करतात. म्हणजे ते अन्नम ब्रह्मा रसो विष्णू भोक्ता देवो महेश्वरा असं जर हे विभक्ती आहे, तर काही ठिकाणी केवळ आराध्याचं पण उच्चारण होतं. समजा आता आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त आहोत, तर अन्नम स्वामी रसो स्वामी भोक्ता देवो स्वामी ईश्वरा इति संचित्यम भुंजानम दृष्टीदोषो अन्नदोषो पेयदोषो न बाध्यते. हा देखील एक मंत्र आहे, तर हा आपण म्हणू शकतो. त्या व्यतिरिक्त भगवद्गीतेतला एक मंत्र खूप चांगला आहे, ज्यामध्ये आपण अन्न ग्रहण करणं, तर हे देखील एक ब्रह्मकर्म आहे. किंवा समाधीमध्ये आपण प्रवेश कसे करतो किंवा हे सगळं पूर्णत्वाला आपण कसं प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना कशी करतो. तर ओम ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधीना. म्हणजे हे सगळं काही ब्रह्माला अर्पण आहे, ते अन्न पण ब्रह्मच आहे, आपण आपलं शरीरही ब्रह्म आहे, ज्याने ग्रहण करतो हे मुखही ब्रह्म आहे, जठरही ब्रह्म आहे, म्हणजे सगळं काही ब्रह्मच आहे. हे ब्रह्मकर्म समाधीना. तर हे ब्रह्मकर्म करत असताना आपण समाधीमध्ये लागू, आपण आता राहू, असा त्याचा अर्थ होतो. यांचं देखील आपण उच्चारण करू शकतो. हे 2 मंत्र आयडियली आहेतच. समजा हे 2 मंत्र लक्षात राहत नसतील तर आपल्या प्रत्येकाला, म्हणजे आपल्याला जर आपण गुरु कृपांकित असू, आपल्याला जर सदेह सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे, आपण जर खरंच तेवढे भाग्यवान आहोत, तर मात्र किंवा आपण सिद्ध केलेला कोणताही मंत्र, गुरुमंत्र किंवा सिद्ध मंत्र, याचं उच्चारण करावं. हे जर तुम्ही एकदा म्हटलात किंवा 11 वेळा म्हटलात तर खूप चांगलं. आयडियली मी काय सांगतो, तर आपल्यामधून या उपचक्रांमधून ऊर्जा प्रवाहित होत असते. जर आपण सिद्धयोग मार्गात असू किंवा आता आदिगुरु संप्रदायामध्ये माझी ओळख असू नसू, जर सत्संगामध्ये तुम्ही येऊन गेलेला असाल
तर मग प्रत्येकामध्ये ऊर्जा प्रवाहित होते हातांमधून पायांमधून, कारण कुंडलिनी जागरणामुळे. बर तर कुंडलिनी जागरणामुळे होतं काय, तर ऊर्जा अगदी सुलभरित्या प्रवाहित होते. तर तसं असेल तर तुमची एनर्जी अगदी भरपूर प्रमाणात भरपूर इंटेन्सिटीने फ्लो होते. तसं जरी नसलं तरी मिनिमम 15-20% एनर्जी हातांमधून प्रवाहित होत असते. ओके. तर त्याने आपण संस्कारित करू शकतो. मगाशी मी अभिमंत्रित सांगितलं म्हणजे मंत्र सोड. आता मी सांगतोय संस्कारित होणे, त्याला आपण म्हणतो संस्कार होणे. तर संस्कारित होणं म्हणजे काय, तर आपल्या सानिध्यात एखाद्याची जडणघडण होणे, तर त्याला म्हणतात संस्कार. तर संस्कारित होणं म्हणजे काय, तर आपण हातांमधून ऊर्जा जी प्रवाहित होती हिला अजून ऍक्टिव्ह करण्यासाठी हात जर आपण असे आपण घासले किंवा काही जण आपण फक्त सेन्सेशन क्रिएट करतात असे करेक्ट असे, आणि ऑराला फील करण्यासाठी काय जण असं मागे पुढे असे लांब जवळ असे फील रेकी आणि प्राणी खेलिंगच्या वेळी असं करतात. तर हे ऍक्टिव्ह केल्यानंतर आपण यामधून ऊर्जा सोडत असतो. ही ऊर्जा आपण त्या अन्नावर ठेवू शकतो, म्हणजे सोडू शकतो अशी, फक्त अन्नाला स्पर्श न करता काही अंतरावर ठेवून, आणि मग त्यामध्ये आपण ऊर्जा सोडू शकतो. दोन्ही गोष्टी पण एकत्र करू शकतो एकाच वेळेस. मंत्र म्हणजे अभिमंत्रित आणि एनर्जायझिंग म्हणजेच संस्कारित करणे, या दोन्ही गोष्टी करू शकतो. असं जर आपण करणार असू तर मात्र मी तुम्हाला सांगतो आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आहार ग्रहण करतोय आणि कुठल्याही आहाराचा आपल्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेतोय. आयडियली अजून एक गोष्ट आपल्याला पाळायची आहे की अन्न ग्रहण करताना जर शक्य तेवढी सूर्यनाडी म्हणजे उजवी नाडी चालू असायला पाहिजे, आणि पेय कोणत्याही प्रकारचं आपण लिक्विड काही ग्रहण करतोय तर चंद्रनाडी ही असायला हवी. त्याचे आपल्याला फायदे जास्त सांगितलेले आहेत, भरपूर फायदे त्यामध्ये आहेत. आता दिवाळी आली म्हणून मी सांगतो की बऱ्याच जणांना आता आहारासंबंधित एक जरा प्रश्न आहे की तेलकट आहार त्यांना वाटतं की अजिबातच ग्रहण नाही करायचा, किंवा आपण म्हणतो की काय म्हणतात तळणीचे पदार्थ असतात सगळे आणि काय म्हणतात फराळ वगैरे म्हणतो त्याला. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की असं काही विचार करू नका. दिवाळीमध्ये तर नक्कीच माझं म्हणणं आहे की त्या आहाराची गरज आहे आपल्याला. आता जर समजा तुम्ही तेलाचा वापर जास्त करणार असाल तर त्याचा नक्कीच त्रास होऊ शकतो. करेक्ट. आपल्याला असं ब्रेन वॉश करून ठेवलेलं आहे हे रिफाइंड ऑइलवाल्यांनी की तुम्ही मग हेच ऑइल यूज करा, मग त्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास होणार वगैरे, या सगळ्या गोष्टी सांगतील. मला आठवतंय मी माझ्या आजी आजोबांना आईकडचे आणि वडिलांकडचे यांना मी बघितलंय, आणि ते त्यांनी आयुष्य किती उत्तमरित्या ते जगलेले आहेत, कुठल्याही प्रकारच्या त्रासात आजारपणात ते जगलेले आहेत हे मी बघितलंय. आणि त्यावेळेला ते तर नक्कीच सांगायचंय की तुम्ही बिंदास खा, सगळं खा. तर अर्थातच त्या काळात तेवढं हायब्रिड तेवढं आहार नसावा, ते पण आहे. तेला संदर्भातही तर कदाचित ते चांगलं तेल वापरायचे. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन बघितली ती म्हणजे दिवाळीच्या आहारामध्ये, ती म्हणजे तूप. तर तुपाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. होतं काय, दिवाळीचा जो कालावधी येतो म्हणजे तो म्हणजे अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत हा मुख्य कालावधी आहे दिवाळीचा. तर या कालावधीमध्ये इथून पुढे देखील म्हणजे एवढंच नाही, इथून पुढे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर कमी होत जातं. तर त्यामुळे होतं काय की आपल्यामध्ये प्राणशक्ती निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी होते. म्हणजे फक्त प्राणशक्ती नाही, शक्तीचेही मुख्य दोन भाग आहेत, प्राणशक्ती आणि जैविक शक्ती किंवा ज्याला जीवशक्ती म्हणतात काय जण. तर ती जीवशक्ती देखील आपल्याला बॅलन्स करता आली पाहिजे. तर याचसाठी पूर्वीच्या काळी मेन आपण जे काही घर असेल समजा वास्तू आहे, तर वास्तूमध्ये एक द्वार पूर्वेला तर दुसरं द्वार उत्तरेला असायचं. हेच मुख्य कारण आहे की पूर्वेला असेल तर आपण वास्तूमध्ये प्राणशक्ती प्रवेश व्हावी, आणि उत्तरेला असेल तर जैवशक्ती किंवा जैविक शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करावी. आणि याचा संबंध ज्योतिषशास्त्राशी पण येतो. म्हणजे जर आपण पत्रिकेमध्ये हॉरोस्कोपमध्ये, मी काही जास्त डीप नाही सांगणार, थोडंसंच सांगतो. तर 12 घरं जे आहेत, तर जर सूर्य प्रथम स्थानात असेल म्हणजे लग्नी असेल तर सूर्य स्ट्रॉंग आहे, बलवान आहे. आणि त्याच जागी जर समजा दुसरं म्हणजे समजा चंद्र म्हटलं तर चंद्र जर चतुर्थ स्थानात असेल म्हणजे चौथ्या स्थानी, तर तो बलवान आहे. तर आलं म्हणजे त्याला किंवा आपण दिग्बली म्हणतात दिशेनुसार. शिवाय राशी लागू होतातच, पण मी हे जस्ट सांगतो यासाठी की प्राणशक्तीचं प्रतिनिधित्व करणारं सूर्यनाडी आणि जैविक शक्ती किंवा जीवशक्ती मनोशक्तीचं प्रतिनिधित्व करणारी चंद्रनाडी. तर या दोनही नाड्यांमधल्या शक्तींना आपल्याला बॅलन्स्ड ठेवायचं आहे. त्यामुळे फराळ आठवणीने करा, भरपूर करा, असं मला सगळ्यांना सांगणं आहे.